परवा माझे स्वतःचं वाहन रात्री 9 वाजता मी लावलं होतं तर 1 वाजता मिळालं डिझेल मला स्वतःला. मला लवकर मिळालं पाहिजे असं माझं मुळीच म्हणणं नाही. जे सगळ्यांना जसं न्याय तो मलाही मिळाला पाहिजे त्याच्याविषयी काही प्रश्न नाही. पण मी 4 तास उभा होतो. खरं तर हा प्रश्न 2-3 महिन्यापासून आहे. पण तो सरकारने मधल्या काळात निवडणुका होत्या म्हणून सगळीकडे सुखा समाधानाचं राज्य चालू आहे अशा पद्धतीनं भूमिका मांडली होती. आपल्या राज्याचा जर विचार केला तर परवाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की डिझेलचा पुरेसा साठा आहे. परंतु त्याच्या आधीपासून जर बघितलं तर खेड्यापाड्यातल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या पंपावर प्रचंड प्रमाणात लाईन आहे. आता खऱ्या अर्थानं खरीपाच्या सगळी मशागत असेल, येणाऱ्या काळातलं सगळं शेतीचं कामकाज असेल त्याची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केलेली आहे. आणि याच्यात ट्रॅक्टर हे महत्त्वाचं आहे. परंतु हे ट्रॅक्टर असो किंवा अन्य काही बऱ्याच गोष्टीला लागतात इंधन डिझेल, परंतु कुठेही उपलब्ध नाही. थोडक्यात सरकारचं हे फेल्युअर आहे, सरकारचं हे अपयश आहे. एकीकडं मोठ्या 2047च्या गोष्टी मांडायच्या, अमृत काळाच्या गोष्टी मांडायच्या आणि मला असं वाटतं असं असताना साधं 2 लिटर डिझेलसुद्धा शेतकऱ्याला भेटू शकत नाही. एक चित्र. दुसरं चित्र असं पण आहे की काल एक वैजापूर तालुक्यात एक गाडी होती वाळूची वाहतूक करणार, तिच्यावर नंबरसुद्धा नाही. खरं तर विदाऊट नंबरची गाडी बाहेर कशी आली हा सगळ्यात महत्त्वाचा. RTO किंवा ज्या एजन्सीने गाडी दिली त्याच्यावर तो गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि त्या गाडीला 25,000 रुपयाचं डिझेल दिलं जातं आणि एकीकडे शेतकऱ्यांना एक 200 रुपयाचं डिझेल 2500 रुपयाचं डिझेल दिलं जात नाही. अशी भयानक परिस्थिती आताच्या घडीला आहे. आणि अनेक सत्ताधाऱ्यांचे वेगवेगळे विधानं येतात. त्यात इंधनाचा काळाबाजार करण्यासाठी 80% लोक राजकीय असल्याचं गिरीश महाजनांनी सांगितलं. मला असं वाटतं हे एकदम बोलबच्चन भूमिका आहे, कातडी बचाव भूमिका आहे, समस्येपासून दूर पळण्याची भूमिका आहे. अशा पद्धतीनं जर काळा बाजार होत असेल तर तुमचे DSO पुरवठा अधिकारी झोपलेले का? आज लागतो किती तेवढा पुरवठा होतोय का? पुरवठा आहेच नाही. आणि मग तुम्ही शेतकऱ्यावर काळा बाजार करता. काळा बाजार करणारं तर सरकार आहे खऱ्या अर्थानं. सरकार काळा बाजार करणं आहे. सरकार वेगवेगळ्या ठिकाणी धनराणीच्या लोकांना डिझेल मिळतंय शहरामधल्या, पण ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला डिझेल मिळत नाही. आणि म्हणून ह्या अशा पद्धतीनं फालतू भूमिका मांडणं, फार स्वतः ज्ञानी सांगणं, गिरीश महाजन सारखे मंत्री, वाटतं अशा वाचाळ मंत्र्यांना सरकारने थांबवलं पाहिजे. नवनाथ बंद होते त्यांचे, ते म्हणाले होते की काँग्रेसवाले रांगाला होतात. मी परवा मी उगाच कोणत्या व्यक्तीविषयी बोलणार नाही, काही बोलणार नाही. परवा माझे स्वतःचं वाहन रात्री 9 वाजता मी लावलं होतं तर 1 वाजता मिळालं डिझेल मला स्वतःला. मला लवकर मिळालं पाहिजे असं माझं मुळीच म्हणणं नाही. जे सगळ्यांना जसं न्याय तो मलाही मिळाला पाहिजे त्याच्याविषयी काही प्रश्न नाही. पण मी 4 तास उभा होतो. मी काय काँग्रेसवाला आहे का? आणि अनेक लोक आहेत असे. आणि तुम्ही पक्षाच्या शेतकऱ्यांना वगैरे कशाचे ते शेतकरी आहेत, कसला पक्ष त्यांना काय घेणं, निवडणुकीच्या वेळेस पक्ष असतो. आता ह्या रिकाम्या बालता करणं मला वाटतं मूळ समस्या सोडवण्याच्या ऐवजी अशा पद्धतीनं मिसगाईड करणं असा हा प्रकार आहे.